कोठेही मंदिरी शोधणे पाहे. मला सांगा देव इकडे तिकडे कोठेही नसून तुमच्या आमच्या हृदयस्थ विराजमान आहे. पण तो हृदयस्थ असणारा भगवंत आपल्याला बाहेर काढायचंय. आता बाहेर काढायचं म्हणजे नक्की करायचं तरी काय हो? तुम्ही म्हणाल काल आमच्या इकडे ताई आलत्या, त्यांनी सांगितलंय देव आमच्या हृदयात आहे आणि तो हृदयात असणारा भगवंत आम्हाला बाहेर काढायचंय. बाहेर काढायचं म्हणल्याच्या नंतर तुम्ही डॉक्टरांकडे जाल आणि हृदय फाडून घ्याल. घेताना देव काढायचा ना बाहेर आपल्याला. तो हृदयात असणारा देव, मला सांगा तो हृदयात असणारा देव आपल्याला डॉक्टरांकडे जाऊन भेटणार नाही. आपल्याला कोणाकडे जावं लागेल हो? कोणाकडे जावं लागेल? सद्गुरूंकडे जावं लागेल. सद्गुरु सद्गुरू करावं लागतील. सद्गुरू केल्याच्या नंतर आपल्याला काय सांगतील? तुमच्या हृदयात असणारा तो भगवंत, त्या भगवंताची आपल्याला भेट घडवून देतील. कोण? तो सद्गुरू. बरोबर का नाही? मग मला सांगा, सद्गुरू त्या भगवंताची भेट घडवून देतील. जन्मलेले आई वडील काय करतील? सद्गुरू त्या भगवंताची भेट करून देणार आहे का आई वडील? आई वडील भगवंताची भेट करून नाही देणार. आई वडील एवढंच करणार आहे काय? संसाराच्या रहाटगाडग्यात गुंतवणार आहेत. पण सद्गुरू काय करणार आहेत? संसाराच्या रहाटगाडग्यातच नव्हे तर या जन्म मरणाच्या रहाटगाडग्यातून आपल्याला सोडवणार आहेत. म्हणून म्हटलंय काय अभंगाच्या, तुम्ही सदा माया बाबा बाबा, तुम्ही सदा माया बाबा बाबा, तुम्ही सदा माया बाबा बाबा, तुम्ही सदा माया बाबा बाबा.
काय करायचं आपल्याला? सद्गुरू करायच्या, त्या संतांच्या संगतीत जायचे. त्या संतांच्या संगतीत गेल्याच्या नंतर आपल्याला काय होईल? तो भगवंत प्राप्त होईल. त्या सद्गुरूंच्या संगतीत गेल्याच्या नंतर देव आहे, पण देव कोठे आहे? आणि त्या देवाची भेट करून देतील कोण? तर ते आपले सद्गुरू संत. म्हणून सांगितलंय संतांच्या संगतीत राहायचं. मग आता मला सांगा, आपण वारीला जातो, मग वारीला जात असताना त्या भगवंताचा आपल्याला छंद लागतो. मला सांगा, छंद कसा लागतो? त्या भगवंताचा छंद कसा लागतो? भगवंताचा छंद लागलाय, मग कसा लागलाय? छंद लागत असताना त्या भगवंताकडे जाताय तुम्ही, त्या भगवंताचं नामस्मरण देखील करत जाताय, पण तुम्हाला छंद लागलाय कसा? छंद नक्की नामस्मरणातच लागलाय का? आपण जन्माला आलोय, जन्माला आल्याच्या नंतर आपल्या कानावर झालेलं असतं काय? आता ही लहानशी मुलगी आहे, ह्या मुलीला आई वडिलांनी सांगितलेलं असतं काय?